बुलढाणा जिल्ह्यामधल्या चिखली तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीयेत। त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। दरम्यान चिखली येथील पीक विमा प्रतिनिधीच्या कार्यालयात जात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला। छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे। गडचिरोली जिल्ह्याला लागूनच असलेल्या जंगलामध्ये माओवाद्यांना सुरक्षा दलानं घेरलंय। या चकमकीत काही माओवादी ठार झाल्याची माहिती मिळते। मालेगावात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात सण साजरा होतोय। शहरातल्या प्रमुख मौलानांच्या नेतृत्वात भव्य मिरवणूक काढण्यात आली। कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयकं सरकारकडे थकीत आहेत आणि या कंत्राटदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। कोट्यवधींचं बँकेचं आणि सावकारांचं कर्ज घेऊन आम्ही कामं केली आहेत आणि आता बिलं थकली आहेत, त्यामुळे आम्ही जगायचं कसं, अशी व्यथा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये संतप्त विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली। जिल्हा कौशल्य विकास विभागाचं कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना घेराव घातला गेला। 1.5 लाख विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांच्या सेवेत पुन्हा घेण्यासह वेतन मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातील टेकाडी इथे पोल्ट्री फार्मवरती हल्ला करून तब्बल 135 कोंबड्या मारणाऱ्या बिबट्याला पकडलं गेलं आणि त्याला सुरक्षित ठिकाणी सोडलं गेलंय। रेस्क्यू दरम्यान बिबट्याला बेशुद्ध केलं गेलं। कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। हृदयविकाराच्या झटक्यानं एका 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। कोल्हापुरातल्या कोडोली इथली धक्कादायक घटना असून खेळता खेळता हा मुलगा अचानक आपल्या आईच्या कुशीत शिरला आणि कुशीतच त्यानं जीव सोडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। सहकुटुंब ते लालबाग राजचरणी लीन झाले। यावेळी दर्शन घेत त्यांनी मनोभावे प्रार्थना केली। पिंपरी चिंचवडमधल्या गणेश मंडळांना भेट देण्याचा अजित पवारांचा कार्यक्रम रद्द झाला। अचानक दौरा रद्द झाल्यामुळे दादांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झालाय। गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तयारीचा आढावा घेत पोलिसांना सूचनाही केल्या। पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 8000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। विसर्जन मिरवणुकीसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे। विसर्जन मिरवणुकीसाठी उद्या शहरातील मुख्य 17 रस्ते हे वाहतुकीसाठी बंद असतील। अन्य 10 मार्गांवरनं ही वाहतूक वळवली गेली आहे। गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून रूट मार्च काढला गेला। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी रूट मार्च काढत नियमावलींचं पालन करणाऱ्यांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे। पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पालिकेनं क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण 38 हौद बांधले। 281 ठिकाणी 648 लोखंडी टाक्यांचीही विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। सोबतच 251 मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करून दिली जातील। कोल्हापुरात गणेश विसर्जनानिमित्त जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज आहे। कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि महापालिका प्रशासनाकडून मुख्य मिरवणूक मार्गावरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या उपाययोजना आखल्या जातात। गडचिरोलीमध्ये जवानांनी 50 पेक्षा जास्त बेस कॅम्पवरील पोलीस ठाण्यात गणरायाची स्थापना केली आहे। जंगलामध्ये अभियान राबवणं, कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं आणि गणेशोत्सवात बंदोबस्त ठेवणं यासोबत कॅम्पमध्ये जवानांकडून गणेशोत्सव साजरा केला जातोय। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना सांगलीच्या मिरजमध्ये भव्य दिव्य कमानी उभारण्याची परंपरा आहे। शहरामध्ये 80 ते 100 फुटी उंच कमानी उभारण्यात आल्यात। वेगवेगळे सामाजिक संदेश आणि पौराणिक देखावे या कमानीवरती साकारले गेलेत। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत आरती केली। सोबतच पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचं सुद्धा रश्मी शुक्लांनी दर्शन घेतलंय। वरळीतील श्री गणेश सेवा मंडळाच्या वरळीचा महाराजा या सार्वजनिक गणपतीला 56 भोगचा नैवेद्य अर्पण करण्यात आला। यंदा गणपतीला 103 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्तानं 103 आकड्यामध्ये हे 56 भोग मांडून त्याचा नैवेद्य देवाला दाखवला गेला।
कोल्हापूरच्या बोळावी गावातील नवयुवा तरुण मंडळाच्या वतीनं बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या तब्बल 3000 भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान मंडळाच्या वतीनं पार पडलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिला वर्गानं चांगला प्रतिसाद दिला. पुण्यातील वडगाव बुद्रुकच्या अमित साष्टेंनी घरगुती बाप्पाचा देखावा सुबक पद्धतीनं साकारलाय. केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा हुबेहूब देखावा त्यांनी तयार केलाय. कोकणामध्येही गणेशोत्सवाचा उत्साह दिसतोय. कुडाळ तालुक्यातल्या साळगाव इथे स्नेहल धुरी यांनी दरवर्षीप्रमाणे अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचा देखावा साकारलाय. तर गणरायाची पर्यावरण पूरक मूर्ती विराजमान केली आहे. नाशिकमध्ये महानगरपालिकेकडनं गणेश विसर्जनासाठी तयारी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी महापालिकेनं 28 नैसर्गिक आणि 49 कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त विसर्जन मिरवणुकीत तैनात असेल. सोलापूर शहरामध्ये प्रशासनाच्या वतीनं गणेश विसर्जनाची जय्यत तयारी पाहायला मिळते. सोलापूर शहरातल्या एकूण 9 मार्गांवरनं विसर्जन मिरवणूक काढली जाईल. विसर्जनाच्या वेळेला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असेल. शहापूरमध्ये गौरी गणपतीला निरोप देताना एका चिमुकलीनं हंबरडा फोडला. चिमुकलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती अनेकांनी या चिमुकलीच्या निरागस भक्तीचं आणि गणरायावरती असलेल्या प्रेमाचं कौतुक केलंय. महाड शहरामधल्या काकरतळे इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं सुद्धा देखावा सादर केलाय. या देखाव्यामधनं गावाला आदर्श आणि सुखसमृद्ध कसं ठेवता येईल हा उद्देश मांडण्यात आलेला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस सज्ज झालेत. दौंड शहरामध्ये पोलिसांकडनं रूट मार्चही काढण्यात आलाय. गणेशोत्सव काळात शांततेचं वातावरण राहावं, सोबतच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी मीरा भाईंदर परिसरात टाकलेल्या छाप्यात 41 वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहनदास हिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 2 टेलिव्हिजन मालिकांमधील सोबतच बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे अटक करण्यात आलेली अभिनेत्री ही बंद करण्यात आलेल्या उल्लू ॲपमधली कलाकार असल्याची माहिती मिळते. मीरा भाईंदर परिसरात चालणाऱ्या बेकायदेशीर बारवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. टार्झन ऑर्केस्ट्रा बारवरती टाकलेल्या छाप्यात तब्बल 21 जणांना अटक झाली आहे. तर 12 पीडित मुलींची सुटका करण्यात आली. काश्मीरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं सर्वोच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केलंय. मकोका अंतर्गत कारवाईविरोधात हे अपील दाखल झालंय. यावरती 19 सप्टेंबरला सुनावणी पार पडेल. नागपुरात ईदनिमित्त कृतज्ञता रॅलीचं आयोजन केलं गेलं होतं. ईदनिमित्त शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तर कृतज्ञता रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. परभणीमध्ये ईदनिमित्त मुस्लिम बांधवांकडून सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं गेलं होतं. या विवाह सोहळ्यात 45 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. जळगावच्या सावदामध्ये ईदचा सण उत्साहात साजरा झाला. यावेळी जल्लोषात मिरवणूक निघाली. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला. यावेळी पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला गेलाय. धुळे शहरामध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगर संघर्ष समितीच्या वतीनं अनोखं आंदोलन केलं गेलं. खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्तीच घेऊन आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला गेला. वाशिममध्ये मराठा समाजासाठीच्या शासन निर्णयाचा ओबीसी समाजानं विरोध केलाय. सकल ओबीसी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत जीआरचा निषेध नोंदवला. तातडीनं हा जीआर रद्द करावा अशी मागणी केली गेली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ ते जिंतूरकडे जात असलेल्या महामार्गावर ओबीसी प्रवर्गातल्या समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. मराठा आरक्षणाचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी हे आंदोलन पुकारलं. तोरणमाळचा प्रसिद्ध यशवंत तलाव सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झालाय. 2 दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्यानं हा तलाव ओव्हरफ्लो झालाय. तोरणामाळच्या सातपायरी घाटातील केलापाणी ते तोरणामाळच्या दरम्यान घाटातल्या रस्त्यावरती दरड कोसळली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय. प्रशासन इथे तातडीनं जेसीबी पाठवून उपाययोजना करायला सुरुवात करत आहे. महिला डीवायएसपी असलेल्या आयपीएस अंजना कृष्णा यांना फोनवरनं अजित पवारांनी दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
आणि यानंतर अजित पवारांना फोन लावून देणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या विरोधात कुर्डुवाडी पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. सोलापूरमधल्या व्हायरल व्हिडिओवरनं अजित पवारांनी आता स्पष्टीकरण दिलंय. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता असं ट्विट अजित पवारांनी केलंय. तर महिला अधिकाऱ्यांबाबत आपल्याला सर्वोच्च आदर असल्याचंही त्यांनी नमूद केलं. अजितदादा हे प्रशासनावरती पकड असलेले नेते आहेत. जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्र्यांच्या बदनामीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय असा आरोप रुपाली पाटील यांनी केलाय.